झटपट 5 मिनिटांमध्ये पनीर बनवून कलाकंदसारखी चव, दाणेदार टेक्स्चर तुम्ही एकदा बनवाल ना तर सारखं सारखं बनवून खाल. आपण 1 कप दुधापासून आज मी तुम्हाला गरमागरम गाजराचा हलवा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी ते गाजर घेतलेली आहे, ते स्वच्छ धुवून घेतली. आपल्याला ह्या गाजरांची साल काढून घ्यायची आहे. मला ही गाजरं आणून 2 ते 3 दिवस झालेली होती. करायचा गाजराचा हलवा पण राहूनच गेलेला होता. तर म्हटलं आता तुम्हाला रेसिपी पण शेअर करावं आणि गाजराचा हलवा पण करावं. तर मी इथे गाजराचे साल काढून घेणार आहे. गाजराला ज्या छोट्या छोट्या अशा मुळ्या आहेत त्या पण निघून जातात. त्यामुळे गाजराचे साल मी इथे काढून घेतले. सर्व गाजराचे साल मी असेच काढून घेणार आहे. त्याचं देठ पण कापून घ्यायचं आहे. आता सर्व गाजराचे साल मी इथे काढून घेतलेले आहेत. सुरुवातीला मी इथे 2 ते 3 गाजर तुम्हाला किसून दाखवणार आहे. मी इथे छोटी किसणी घेतली. तुम्ही मोठ्या किसणीने किसू शकता, कारण मी इथे छोटी घेतलेली आहे. छोटीने ना पटपट होतं आणि ती किसणी एकदम शार्प आहे, त्यामुळे पटापटा किसल्या जातं. मोठ्या किसणीने किसू शकता, पण मला हे सोपं पडलं म्हणून मी इथं छोटीच किसणी घेतलेली आहे. तुम्हाला जर गाजर किसायचे नसेल तर छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. मी इथे या पद्धतीने गाजर छान किसून घेतलं. सर्व गाजर मी असेच किसून घेणार आहे. मी इथे सर्व गाजर किसून घेतलेले आहे. जास्त वेळ जातो, पण चव छान लागते किसल्यामुळे. गॅसवर आता मी इथे कढाई ठेवलेली आहे. 1 ग्लास मी इथे दूध घेतलं. दूध आपल्याला कढाईमध्ये ओतून घ्यायचं आहे. 1 मोठा कप भरून इतकं दूध आहे हे. आणि त्यामध्ये आपण साखर टाकूया अर्धा कप आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला ही सर्व साखर वितळून घ्यायची आहे. आपले गाजर संपूर्ण 1 किलो असेल त्या पद्धतीने आपण इथे दूध 1 कप किंवा 1 ग्लास टाकायचं आहे आणि अर्धा कप इतकी साखर टाकली आणि छान वितळून घ्यायचं आहे. सुरुवातीला साखरेचं आता पाणी होत आलं आहे, दुधामध्ये लगेचच दिसतं. यामध्ये मी एक पोहे खायचे 2 चमचे इथं दही टाकलं. आपल्याला याचं पनीर तयार करून घ्यायचं आहे. झटपट असं 1-2 मिनटामध्ये, 1 सेकंदातच पनीर तयार होतं. तुमच्याकडं जर दही नसेल तर थोडा लिंबू पिळून घ्यायचा आणि असं पनीर तयार करून घ्यायचं. खूप छान टेक्स्चर येतं, दाणेदार होतो गाजराचा हलवा, खूप छान लागतो. बघू शकता 1 मिनटाच्या आतच पनीर तयार झालेलं आहे. एकसारखं हलवत मी इथे छान पनीर तयार करून घेतलं. किसलेलं गाजर आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. सर्व गाजर मी टाकून घेत आहे यामध्ये आणि गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. हलवा करायला अजिबात वेळ लागत नाही आहे, लगेचच होतो. ह्यामध्ये मी अजिबात तूपही वापरलेलं नाही आहे, तरी छान दाणेदार, चवीला तर खूप मस्त होतो. मी एकसारखं याला हलवून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आपल्याला शिजून घ्यायचं आहे याला 5 मिनटं. 5 मिनटांनी चेक करूया. अजून बऱ्यापैकी गाजरामध्ये पाणी आहे, कारण आपण यामध्ये साखर पण टाकलेली आहे आणि गाजराला पण पाणी असतं, त्यामुळे अजून याला शिजण्याची गरज आहे. मी इथे एकसारखं हलवून घेत आहे. आपल्याला 90% इतकं पाणी त्याचं घट्ट करायचं. अजून एकदा झाकण ठेवूया. पुन्हा अजून 2 मिनिटांनी चेक करूया. 2 मिनिटांनी बघू शकता. अजून याला 3 मिनिटं लागू शकता. आपण ह्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत. मी इथे अर्धा कप इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे, दूध पावडर. दुकानामध्ये 10-10च्या पण पुड्या भेटतात, त्या 3 पुड्या टाकल्या तरीही चालते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपल्याला माव्याची टेस्ट येते, खूप मस्त असा तयार होतो. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे
गाजराला छान टेक्स्चर आलेलं आहे आणि दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला गाजरामधलं संपूर्ण पाणी कमी होईपर्यंत छान असं शिजून घ्यायचं आहे. अजून याला 2 मिनिटं लागू शकता. मी इथे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे. 2 मिनिटांनी बघू शकता आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. मस्त असा दाणेदार, रवेदार, छान असा टेस्टी गाजराचा हलवा तयार झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी इलायची टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने तुम्ही गाजराच्या वड्याही करू शकता. एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तेल किंवा तूप लावून त्याला पसरून घ्यायचं आणि छान थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर वड्या त्याच्या कापून घ्यायच्या आहे. गाजराच्या हलव्याचा टेक्स्चर आणि कलर बघू शकता. मस्त असा तयार झालेला आहे. गरमागरम हिवाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये नक्की तयार करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कळवा. लाईक केल्यानंतर हाईप येतं, हाईप करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.